त्या रात्री माझा नोकर गोट्या माझ्या खोलीत आला आणि म्हणाला, मॅडम तुम्हाला जेवण वाढून देऊ का? मी म्हणाले, नाही, मला आता भूक नाही आहे. मग मी गोट्याला म्हणाले, तू माझ्यासाठी एक काम करशील का? तेव्हा गोट्या म्हणाला, करणार ना मॅडम, तुम्ही फक्त सांगा. मी म्हणाले, अरे गोट्या, मला बरं वाटत नाही, थोडं गरम तेल कर आणि माझे हातपाय दाबून मला मालिश कर. गोट्या म्हणाला, ठीक आहे मॅडम. मी तेल गरम करून आणतो. त्यावेळी मी गाऊन घालून बेडवर पडले होते. गोट्याने 5 मिनिटात खोलीत तेल गरम करून आणले आणि तिथे माझ्यासमोर येऊन उभा राहिला. तेव्हा मी माझा गाऊन गुडघ्यापर्यंत वर केला आणि गोट्याला म्हणाले, माझ्या पायाला तेलाने मालिश कर गोट्या साहेब. तेव्हा तो माझ्या पायाची मालिश करू लागला. मी मुद्दाम तेलाने मसाज करायला सांगितले होते आणि गाऊन वर करून बसले होते की गोट्या आता त्याचा जलवा मला दाखवेल. गोट्या आता माझ्या पायाचे सौंदर्य निरखून पाहत होता. मसाज करताना माझ्या पायाकडे पाहत होता. त्याची बोटं तो पूर्वीपेक्षा अधिक तीव्र गतीने फिरू लागला होता. मग मी पालतं झोपले आणि त्याला म्हणाले, गोट्या, माझ्या पाठीला पण मालिश कर रे थोडी, पाठ खूप दुखत आहे. आणि तो थोडा संकोचला. तो म्हणाला, मॅडम मी हे करू शकत नाही. मी म्हणाले, गोट्या, तुला लाज वाटायचं काही कारण नाही आहे. मी तुला इथे कामावर ठेवले आहे आणि तू जरी काम केलं तर या कामाचे मालिशचे पैसे मी तुला वेगळे देईन, जेणेकरून तुलाही तुझं घर चांगलं चालेल. तो माझी मालिश करेल म्हणून मी त्याला पैशाचे आमिष दाखवले. गोट्या आता माझ्या पाठीवरून हात फिरू लागला, माझी मालिश करू लागला. मी भिंतीवर आरशात पाहिले की आता त्याला माझे कोमल शरीर, माझे लुसलुसीत शरीर त्याला आवडायला लागले होते. मी म्हणाले, गोट्या, माझ्या पाठीशी चांगली मसाज कर. पण तो मालिश करत असताना त्याचे हात खूप थरथर कापत होते आणि थोड्या वेळाने मी पोटावर वळले. सरळ होऊन म्हणाले, गोट्या, आता माझ्या पोटाला पण मालिश कर रे. गोट्या म्हणाला, हो मॅडम. आता मला वाटत होते की गोट्या स्वतःहून पुढाकार घेणार नाही, अशी त्याची द्विधा मनस्थिती होती. त्याचीसुद्धा ते करण्याची इच्छा होती की मी पुढाकार घ्यावा. तो थोडा लाजोळ होता म्हणून मी त्याचे दोन्ही हात धरून माझ्या. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आणखी एका रोमांचक कथेत. मला आशा आहे की ही कथा तुम्हाला नक्कीच आवडेल आणि कथा आवडली तर आपल्या चॅनलला एक लाईक आणि सबस्क्राईब अवश्य करा. माझे नाव संगीता आहे आणि मी 25 वर्षाची आहे. मी एक सुंदर स्त्री आहे. माझ्या लग्नाला 4 वर्ष झाली आहेत. मला आयुष्यात प्रत्येक सुख मिळालं आहे, पण स्त्रीला मिळणारा आनंद मला मिळू शकला नाही. माझ्या पतीचे नाव आनंद. माझ्या पतीवर माझे प्रेम होते. माझे पती मोठे व्यापारी आहेत, व्यवसाय करतात, त्यामुळे ते नेहमी घराबाहेर राहतात. माझ्याकडे सर्व सुख सोयी संपत्ती आहे, पण मला नेहमी माझ्यासोबत हवी असलेली गोष्ट म्हणजे तो माझा नवरा आणि त्याचं प्रेम मिळत नव्हते. माझ्या घरी एक नोकर आहे ज्याचं नाव गोट्या असून त्याचे वय 22 वर्ष आहे. तो बिहारचा असून त्याचे लग्नही झालेले आहे, पण त्याची पत्नी बिहारमध्येच राहते आणि तोही बायकोचं प्रेम मिळवण्यासाठी खूप तळ होत असेल. गेल्या वर्षीची गोष्ट आहे. माझा नवरा कंपनीचे काम उरकून घरी आला. घरी आल्यावर एक दिवस राहून दिवसभर फोनवरच व्यस्त राहिला. माझ्याशी नीट बोललाही नाही आणि रात्री मला म्हणाला की तो 1 महिन्यासाठी व्यवसायासाठी अमेरिकेला जात आहे. त्या रात्री मी खूप रडले. प्रत्येक वेळी माझे पती घरी यायचे, फक्त 1 दिवस राहायचे, मग निघून जायचे आणि नेहमीप्रमाणे मी माझ्या पतीच्या प्रेमासाठी तळमत राहिले. हेही काय नाते आहे का? त्याने घर सोडल्यानंतर मी भरपूर दारू प्यायली आणि खूप आजारी पडले. माझा सेवक गोट्या मला रुग्णालयात त्याने मला दाखल केले, उपचार केला आणि उत्तम सेवेनंतर मला घरी आणले. बरे झाल्यावर एक दिवस मी त्याला बोलवले आणि त्याचे आभार मानले. गोट्या म्हणाला, मॅडम आम्ही तुमचे कामगार आहोत. हे आमचे कामच आहे. आमच्या गरिबीमुळे आम्ही आमच्या बायका मुलांपासून दूर आहोत. पैसे कमवण्यासाठी येथे आलेलो आहोत. तुम्हालाही सर्व काही असून पण तुम्ही पतीपासून दूर आहात. माफ करा मॅडम, मी जर जास्त काही बोललो असेल तर. मी माझ्या पत्नीशी लग्न केल्यापासून फक्त 2च महिने तिच्यासोबत राहू शकलो होतो. आता 1 वर्ष झाले आहे. मी तिला अजून भेटलेलो सुद्धा नाही. मला तिची पण खूप आठवण येते. पण कमवले नाही तर घर कसे चालणार? मी त्याला 25,000 रुपये दिले आणि घरी जाण्यास सांगितले. तेव्हा तो म्हणाला, नाही मॅडम, मी घरी जाऊ शकत नाही. मी पैसे घरी पाठवणार म्हणजे आमचे घर चालू राहील. तुमच्या सेवेत हजर राहणे हेच आमचे काम आहे आणि साहेब घरी नाहीत तर आम्हाला तुमची काळजी घ्यावी लागेल ना. गोट्याचे हे शब्द माझ्या मनाला भिडले की हा गरीब माणूस आपल्या बायकोवर खूप प्रेम करतो आणि एक माझा नवरा आहे की त्याला माझी आठवणसुद्धा येत नाही. त्याला समजत नाही की ते मला किती त्रास होत असेल. मला हे त्याच्या लक्षातसुद्धा येत नाही. तेव्हा मला माझ्या पतीविषयी खूप वाईट वाटले. मला आता असे वाटले की आम्ही दोघंही एकमेकाची तळमळ भागू शकतो
तेव्हापासून माझी नजर गोट्यावर फिरू लागली. एक दिवस तो टेबलवर उभे राहून घरातील जाळी साफ करत होता. त्यावेळी त्याने फक्त हाफ पॅन्ट घातली होती, त्यामुळे त्याचे सामान खालून मला लटकलेले अवस्थेत दिसत होते. ते पाहून मला काहीतरी होऊ लागलं होतं. मी ठरवलं त्याची आणि माझी तळमळ मी आता पूर्णच करीन. आता मी त्याला माझ्याजवळ आणण्यासाठी नवनव्या पद्धतीचा वापर करत होते, पण तो नेहमी घरातील कामावर लक्ष केंद्रित करत असत. मी मुद्दाम शॉर्ट कपडे घालून त्याच्यासमोर यायचे, जेणेकरून त्याचे लक्ष विचलित होईल आणि तो माझ्याकडे आकर्षित होईल. पण तो नेहमी त्याच्या कामामध्ये व्यस्त राहत असे. मी आंघोळ करायला गेल्यावर बाथरूमचा दरवाजा मुद्दाम उघडा ठेवत, पण माझे सर्व प्रयत्न अयशस्वी होत होते. काहीतरी वेगळं करून पाहावं असं वाटलं, जेणेकरून रामलाल लवकर माझी घेईल. मी गोट्याला बोलवून विचारले, म्हटलं, आज दारू प्यावंसं वाटतंय? तो म्हणला, मॅडम, दारू आरोग्यासाठी चांगली नसते. मागच्या वेळी तुम्ही खूप प्याला, इतकं प्यायला की आजार पडलात. तेव्हा मी म्हणाले, मग काय करू मी? माझ्या पतीची मला खूप आठवण येत आहे. मी माझ्या पतीवर खूप प्रेम करते. तेव्हा गोट्या माझे बोलणे गुपचूप खाली मान घालून ऐकत होता. ग्लासमध्ये वाईन ओतली आणि एक ग्लास वाईन घेतली. मी तो उचलला आणि गोट्याच्या हातात दिला. तो म्हणाला, मॅडम, मी दारू पित नाही आणि माझ्याच्या हे करण्याची क्षमताही नाही. शेवटी मी पूर्णपणे असहाय्य झाले. मग माझ्या मनात एक प्लॅन आला. मला हे समजली की हा प्लॅन नक्की चालेल, कारण मला माहिती आहे माझ्या पतीला माझ्यापेक्षा त्याच्या व्यवसायात जास्त रस होता आणि मला असे जीवन नको आहे. लग्नानंतर प्रत्येक मुलीला असं जगायचं नसते, पण कदाचित नवऱ्याचे प्रेम माझ्या नशिबात नव्हते. त्या रात्री माझा नोकर गोट्या माझ्या खोलीत आला आणि म्हणाला, मॅडम, तुम्हाला जेवण वाढून देऊ का? मी म्हणाले, नाही, मला आता भूक नाही आहे. मग मी गोट्याला म्हणाले, तू माझ्यासाठी एक काम करशील का? तेव्हा गोट्या म्हणाला, करणार ना मॅडम, तुम्ही फक्त सांगा. मी म्हणाले, अरे गोट्या, मला बरं वाटत नाही आहे, थोडं गरम तेल कर, माझे हातपाय दाबून मला मालिश पण कर. गोट्या म्हणाला, ठीक आहे मॅडम, मी तेल गरम करून आणतो. त्यावेळी मी गाऊन घालून बेडवर पडले होते. गोट्याने 5 मिनिटात खोलीत तेल गरम करून आणले आणि तिथे माझ्यासमोर येऊन उभा राहिला. तेव्हा मी माझा गाऊन उड्यापर्यंत वर केला. गोट्याला म्हणाले, माझ्या पायाला सुद्धा तेलाने मालिश कर. गोट्या म्हणाला, जी मॅडम साहेब. तेव्हा तो माझ्या पायाची मालिश करू लागला. मी मुद्दाम तेलाने मसाज करायला सांगितले होते आणि गाऊनवर करून बसले होते की गोट्या त्याचा जलवा मला दाखवेल. गोट्या आता माझ्या पायाचे सौंदर्य निरखून पाहत होता. मसाज करताना माझ्या पायाकडे पाहत त्याची बोटं तो पूर्वीपेक्षा अधिक तीव्र गतीने फिरू लागला होता. मी पालतं झोपले आणि त्याला म्हणाले, गोट्या, आता माझ्या पाठीला पण मालिश कर रे थोडी, पाठ खूप दुखत आहे. आणि तो थोडा संकोचला. तो म्हणाला, मॅडम, मी हे करू शकत नाही. मॅडम, मालकाला कळले तर माझी नोकरी जाईल हो. मी खूप गरीब माणूस आहे, माझ्या पत्नीला खर्चासाठी मदत करतो. तेव्हा मी गोट्याला म्हणाले, तू म्हणते तसं कर, फक्त काळजी करू नको. आणि तसंही तुझे मालक आपल्याला बघायला येते नाहीत, ते महिनाभरासाठी बाहेर गेले आहेत आणि घरात आपल्या दोघांशिवाय इतर कोणीही नाही. तुमच्या बॉसला हे सर्व कोण सांगणार आहे? मग मी म्हणाले, गोट्या, बघ, तू माझा आहेस तर तुमच्या इच्छेनुसार तू माझ्या इच्छेनुसार चालत राहिला तर विचारही करू शकत नाही की मी तुला तुझ्या पत्नीला पाठवण्यासाठी किती जास्त पैसे देईल. माझी इच्छा खूप पूर्ण कर, फक्त तुला मला करावीच लागेल आणि तुझ्या कुटुंबातील सगळा खर्च मी स्वतः उचलेल. मला असे वाटत होते की गोट्या संकोच करत आहे, कारण तोही त्याच्या पत्नीच्या प्रेमासाठी हताश होता. तेव्हा मी गोट्याला म्हणाले, मी माझ्या नवऱ्याच्या प्रेमासाठी हताश आहे आणि तू तुझ्या पत्नीच्या प्रेमासाठी. मग आपण एकमेकावर प्रेम का करू नये? गोट्या, बघ, हे मी आता तुझ्याशिवाय जगू शकणार नाही. आज रात्री मी तुझी पत्नी आहे असे समजून घे. असे सांगून मी स्वतःला त्याच्या अंगावर झोकून दिले. त्याने मला पकडले आणि मला पलंगावर पाडले आणि माझ्या अंगावर चादर टाकली आणि माझे संपूर्ण शरीर झाकून टाकले. त्याने डोके टेकवले आणि हात जोडून तो उभे राहिला आणि म्हणाला, मॅडम, माझ्या पत्नीवर फार प्रेम करतो हो मी आणि माझ्या पत्नीला मी फसवू शकत नाही ना मालकाचा आपण विश्वासघात करू शकतो, अन्यथा आपण विश्वासघातकी म्हणू. मॅडम, आम्ही गरीब नक्कीच आहोत, पण आम्ही आमच्या मेहनतीचे खातो. गोट्याचे बोलणं ऐकून मलाही लाज वाटली. मला त्याच्याकडे बघता येत नव्हते. गोट्या तिथे हात जोडून उभा होता आणि मॅडमला म्हणू लागला, आता मी तुमच्या घरात काम करू शकत नाही. उद्या इथून मी स्वतः निघून जाईल आणि तुम्ही दुसरी नोकरी शोधतो. मी म्हटलं, असं करू नकोस, मला माझ्या चुकीबद्दल लाज वाटते. तू तुझी नोकरी का सोडू नको. गोट्या म्हणाला, नाही मॅडम, आता इथून निघून जाणे चांगले होईल, कारण जेव्हाही मी आता तुम्हाला पाहिल तेव्हा मी तुमच्या नजरेला नजर मिळवू शकणार नाही आणि तुम्हीही तसं करणार नाही. मॅडम, तुम्ही पण तरुण आहात आणि मी पण तरुण आहे. यासाठी आपण भरकडे जाण्याची खूप भीती वाटते.
म्हणून मी इथून निघून जाणे ठीक आहे. मी हात जोडले, गोट्याची माफी मागितली आणि मी जे काही बोलले, कृपया मला माझ्या चुकीबद्दल क्षमा कर. मी थोडा वेळ वाहून गेले होते. मला माहीत नाही हा शैतान माझ्या हृदयात आणि मनात कसा घुसला. तेव्हा गोट्या म्हणाला, मॅडम, या वयात तुम्ही माझी माफी मागू नका. कधीकधी चुका होतात, सर्व काही ठीक होईल. असे म्हणत दुसऱ्या दिवशी गोट्या आपले सर्व सामान घेऊन आमच्या घरातून कायमचे निघून गेला. पण माझ्या चुकीमुळे बिचारा गोट्याला नोकरी सोडावी लागली. माझ्या चुकामुळे मी एक चांगला आणि निष्पाप सेवक गमावला. तर मित्रांनो, ही आजची गोष्ट तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये जरूर काढला आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद.